वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इंग्रजीचा 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर याचे मराठीत भाषांतर पाहूयात आणि काही क्वेश्चन्ससुद्धा पाहूयात. द पीपल हू प्रोटेक्ट नेचर, ते लोक कोण आहेत ज्यांनी निसर्गाचे संरक्षण केले आहे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स. पहिलं जे आहे ते बनियान ट्री आहे, नंतर आहे कॅक्टस, आणि नेक्स्ट आहे कोकोनट ट्री, आणि नेक्स्ट आहे पाईन ट्री. रीड केअरफुली. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ. निसर्ग आपल्या जीवनाकरता महत्त्वाचा आहे. फॉरेस्ट गिव्स अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. जंगलामधून आपल्याला फ्रेश एअर म्हणजे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, अन्न आणि निवारा मिळतो. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लाईव्ह अ हेल्थी लाईफ. झाडांपासून आपण श्वास घेऊ शकतो, त्याचप्रमाणे निरोगी आरोग्य जीवन जगू शकतो. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड ऑन फॉरेस्ट. मानवच नाही तर प्राणी आणि पक्षीसुद्धा जंगलावरती अवलंबून असतात. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. काही लोक निसर्गाचं जे काही मूल्य आहे ते त्यांना समजलेलं आहे, म्हणूनच ते निसर्ग जपण्याकरिता खूप मेहनत घेतात. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. ते कोणत्याही प्रसिद्धीला किंवा पैशाकरता कार्य करत नाहीत. दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. ते निसर्गावरती प्रेम करतात आणि त्याची काळजी घेतात. दिस लेसन टेल्स अस अबाउट 3 सच पीपल हू लव्ह नेचर अँड वर्क सेल्फलेसली फॉर सोसायटी. मग या लेसनमध्ये अशा 3 व्यक्तीची आपण माहिती घेणार आहोत, जी लोक निसर्गावरती प्रेम करतात, त्याचबरोबर कोणत्याही स्वार्थाशिवाय म्हणजे निस्वार्थी भावनेने कार्य करतात समाजामध्ये राहून. पहिले व्यक्तिमत्व आहे तुलसी गौडा, वनदेवता. तुलसी गौडाला वनदेवता म्हणून ओळखले जाते. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस. तुलसी गौडाला वनदेवता म्हणून ओळखले जाते, त्याचा अर्थ होतो विच मीन्स ट्री गॉडेस म्हणजे झाडांची देवता. सी वॉज बॉर्न इन अ हलाकी ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. तिचा जन्म हलाकी आदिवासी समुदाय म्हणजे फॅमिलीमध्ये कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे. सी डीड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड अँड ऑर राईट. ती केव्हा शाळेमध्ये गेली नाही, तिला लिहिता आणि वाचता सुद्धा येत नाही. However, she learned many things by living close to the forest. तरीसुद्धा ती जंगलामध्ये राहिली आणि जंगलातील खूप गोष्टी तिला माहिती आहेत आणि जवळून तिने अनुभव घेतलेला आहे. सी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज. तिला झाडांविषयी खोलवर ज्ञान आहे. प्लांट्स अँड हर्ब्स, झाडांबद्दल आणि औषधी वनस्पतींबद्दल. Environmentalists called her the encyclopedia of the forest because of her great knowledge. तिच्या अतिशय ज्ञानाबद्दल, खूप ज्ञानाबद्दल जे काही पर्यावरण तज्ज्ञ आहेत तिला फॉरेस्टमधील जे एन्सायक्लोपीडिया किंवा विश्वकोश असं म्हणून ओळखतात किंवा संबोधतात. सी प्लॅन्टेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स इन हर लाईफ. तिने तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये 30,000 रोपटे लावले आणि त्याचं झाडामध्ये रूपांतर केलेलं आहे. सी वर्क विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टू केअर ऑफ प्लांट नर्सरीज. ती फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबतच काम करते आणि जे काही नर्सरीज आहेत, जे का रोपवाटिका त्यांची केअर करते म्हणजे काळजी घेते. सी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्रीज ऑफ इच स्पेसीज. तिला जे काही झाडांची ओळख आहे आणि जे काही मदर ट्रीज आहेत त्यापासून वेगवेगळ्या जाती ती निर्माण करू शकते. सी बिलीव्ड दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. तिचा विश्वास आहे की जे जंगल आहे ते तिचं काय आहे, शिक्षक आहेत म्हणजे ती जंगलातूनच शिकलेली आहे. सी लव्ह ट्रीज ॲज हर वन चिल्ड्रेन.
ती झाडावर तिच्या मुलाप्रमाणे प्रेम करते. इन 2021 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर्ड हर विथ द पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस टू नेचर. याच कार्याची दखल घेऊन भारत सरकारने तिला पद्मश्री अवॉर्डने 2021 मध्ये सन्मानित केलेलं आहे. अँड सेकंड पर्सनॅलिटी म्हणजेच दुसरं व्यक्तिमत्व आहे राहीबाई सोमा पोपरे, सीड मदर. मग या राहीबाई सोमा पोपरेला सीड मदर म्हणजेच बियांची माता म्हणून ओळखले जाते. राहीबाई सोमा पोपरे पद्मश्री इज नोन ॲज द सीड मदर. राहीबाई सोमा पोपरेला सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि तिला बियांची माता म्हणून ओळखले जाते म्हणजे सीड मदर. सी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. ती एक आदिवासी शेतकरी आहे महाराष्ट्रातील. सी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. ती शाळेमध्ये जाऊ शकली नाही कारण की तिचे जे काही कुटुंब होतं ते खूपच गरीब होतं. सी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड ॲट अ यंग एज. ती तरुण वयामध्येच शेतीमध्ये काम करायला लागली. सी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. तिच्या दररोजच्या कामात आणि अनुभवाने ती जे शेतीचं काम आहे ते शिकली. सी सेव्ड मेनी ट्रॅडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. तिने जे काही पारंपरिक बिया आहेत आणि जे काही लोकल सीड्स आहेत त्याची जपवणूक केली आहे. सी एनकरेज फार्मर टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युझिंग ओनली मार्केट सीड. तिने लोकांना प्रवृत्त केलेला आहे किंवा प्रेरणा दिलेली आहे की तुम्ही जे मार्केटचे सीड्स आहेत ते न वापरता तुम्ही जे काही घरी जे सीड्स किंवा पिकं घेतात लोकल सीड्सच तुम्ही शेतीमध्ये पेरा. सी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड्स. तिने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीची पद्धती सांगितली. राहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. जी राहीबाई आहे ती सक्रिय सदस्य आहे कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमधील म्हणजे जिल्ह्यातील. स्टार्टेड सीड्स बँक अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स. तिने बियाण्यांची बँक बनवलेली आहे त्याचबरोबर नर्सरीज प्रोटेक्ट सीड्स आणि रोप वाटिकासुद्धा लावलेल्या आहेत आणि ते बियाण्यांचं संरक्षण करते. सी शेअर सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. तिने पुष्कळ फार्मर्सला फ्रीमध्ये ज्या बिया आहेत त्या दिलेल्या आहेत. ॲट प्रेझेंट अबाउट 122 लँड रेसेस अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. तिने 122 लँड रेसेस आणि 32 जे काही क्रॉप्स आहेत पिकांच्या जे काही बियांचं संवर्धन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. ही वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड फार्मिंग अँड नेचर. ती अन्नावरती फार्मिंग अँड नेचर म्हणजेच शेतीमध्ये आणि निसर्गावरती काम करत आहे आणि त्याचबरोबर मदतसुद्धा करत आहे. इन 2020 सी रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड. तिला 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. सी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट ऑफ 100 वुमेन्स फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. तिच्या कार्याला गौरवण्यात येऊन जे काही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आहे याच्या 100 वुमेनच्या यादीमध्ये याचं नाव आहे राहीबाई सोमा यांचं. देन थर्ड पर्सनॅलिटी इज चैत्रम देवचंद पवार. तिसरं व्यक्तिमत्व आहे चैत्रम देवचंद पवार. त्यांना पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणून ओळखले जाते. चैत्रम पवार पद्मश्री इज अ ट्रायबल सोशल अँड एन्व्हायरमेंट लीडर विथ ओव्हर 30 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. जे चैत्रम पवार आहेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आदिवासी सामाजिक आणि एन्व्हायरमेंटल लीडर म्हणजेच ते पर्यावरणवादी नेते आहेत
आणि त्यांना जवळपास 30 वर्षाचा अनुभव आहे. ही हॅज लेड कन्झर्वेशन, त्यांनी संवर्धन केलेलं सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे शाश्वत शेती अँड कम्युनिटी डेव्हलपमेंटवर समुदाय विकास कार्य इन मोर दॅन 100 विलेज, आणि त्यांनी 100 गावामध्ये त्यांचं काम आहे अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात, महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याच्या सीमेवर. ही हॅज बिगन विथ कल्टिवेशन्स ऑफ 5000 ट्रीज विथ हिज वन कॉन्ट्रीब्युशन, त्यांच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये त्यांनी 5000 झाडांची लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडव्हायझरी कमिटी, फॉरेस्ट ॲडव्हायझरी कमिटी म्हणजेच जंगल सल्लागार समितीमध्ये ते ॲडव्हायझरी एक्सपर्ट मेंबर आहेत, तज्ज्ञ सदस्य आहेत 2015 पासून. ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट, त्यांनी जंगल संरक्षणासाठी मदत केलेल्या एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज एस्पेशली वुमन अँड प्रमोट सेल्फ रिलियंट डेव्हलपमेंट, त्यांनी स्त्रियांच्या विकासासाठी अथक परिश्रम केलेले आहेत, त्याचबरोबर जंगल सुधारण्यासाठी. ही हॅज स्टार्टेड वर्क फ्रॉम हिज विलेज बारीपाडा, त्यांनी हे जे काम आहे त्यांच्या स्वतःच्या गावामधून म्हणजे बारीपाडा या गावामधून चालू केलेलं आहे. त्याचा जिल्हा आहे धुळे. विथ हिज हेल्प द जनजाती कल्याण आश्रम अँड नाऊ एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश अँड गुजरात. आणि त्यांनी जे काही जनजाती कल्याण आश्रम आहे त्यांच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्र आणि गुजरात आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या जवळपासचं जे काही इलाका आहे किंवा जे गावं आहेत 100 गावांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे झाडांचं, झाडी लागवडींचं. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लॅन्टिंग, त्यामध्ये त्यांनी झाडांची लागवड केली. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाणी संरक्षण अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन, जंगलाचं संरक्षण. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चेक डॅम्स अँड ट्रेंचेस टू स्टोअर रेन वॉटर, त्यांनी प्रत्येक गावामध्ये जे काही छोटे छोटे बंधारे आहेत, चेक्स डॅम्स आहेत ते बसवलेले आहेत. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जे काही पावसाचं पाणी पडते ते डायरेक्ट जमिनीमध्ये मुरावं याकरता प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले आहेत. बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज इन मेनी एरियाज, या कारणामुळे जे काही पुष्कळ भागातील पाणी जे आहे ग्राउंड वॉटर आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड, आणि याचमुळे जे काही शेतकरी आहेत त्यांना पाण्याची मुबलकता मिळते आणि ते चांगले पिके आपल्या शेतीमधून उत्पन्न घेऊ शकतात. हिज वर्क ऑल्सो हेल्प बर्ड्स अँड ॲनिमल्स टू गेट सेफ होम्स, आणि त्याचबरोबर त्यांनी प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत केली आहे त्यांची घरं मिळवण्यात. मेनी फॉरेस्ट वेअर सेव्ड बिकॉज ऑफ हिज एफर्ट्स, त्यांच्या अथक परिश्रमामुळे जे काही फॉरेस्ट आहेत, फॉरेस्ट जंगलं वाचलेली आहेत. इन 2025 ही रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर, त्यांनी समाजामध्ये तसेच निसर्गामध्ये त्याचबरोबर जे काही कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करून भारत सरकारने त्यांना 2025मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. आता अशा प्रकारे आपण हा लेसन बघितलेला आहे. तर याचे जे वर बास्केट आहेत ते पण आपण बघूयात. हर्ब्स म्हणजे काय? प्लॅन्ट्स हू लिव्स सीड्स आर यूज इन मेडिसिन्स म्हणजे औषधी वनस्पती. एन्सायक्लोपीडिया म्हणजेच काय? अ बुक ऑफ सेट ऑफ बुक्स दॅट्स गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट मेनी सब्जेक्ट अरेंज इन द ऑर्डर ऑफ अल्फाबेट म्हणजे A to Z डिक्शनरी किंवा विश्वकोश आपण त्याला म्हणू शकतो. लँड रेसेस म्हणजे व्हेरायटी ऑफ क्रॉप्स अँड स्वीट द कंडिशन्स ऑफ पर्टिक्युलर लोकल एरिया, जे काही लोकल एरियामध्ये बीज वगैरे सापडत आहे त्याच्या व्हेरायटीज त्या जपवून ठेवणे. कन्झर्वेशन मीन्स द प्रोटेक्शन्स ऑफ द नॅचरल वर्ल्ड, नैसर्गिक जगाचे संवर्धन करणे. सस्टेनेबल मीन्स दॅट कॅन कंटिन्यू फॉर अ लाँग टाईम म्हणजे शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारे. कल्टिवेशन द प्रिपरेशन अँड द यूज ऑफ द लँड फॉर ग्रोविंग क्रॉप्स, कल्टिवेशन म्हणजे शेतीची मशागत वगैरे करणे. ट्रेंचेस अ लॉंग नॅरो होल डग इन द ग्राउंड फॉर वॉटर टू
फ्लो अलॉंग म्हणजे जमिनीमध्ये खूप खोलवरती खड्डा खणणे आणि त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी साचणे. इन्क्रीज बिकम समथिंग लार्जर. इन्क्रीज म्हणजे वाढ होणे. तर यापूर्वीसुद्धा आपण 1.1, 1.2 आणि 1.3 हे लेसन घेतलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.